तर उद्या बारामतीचं मतदान होणार आहे. अगदी सुप्रिया सुळेंसाठी प्रचाराला आलेले पवार कुटुंबातले सदस्य पुन्हा दिसलं तर मी मिशी काढून देईल इथपर्यंत चॅलेंजिंग आहे. अजित हे बघा, पवारांचं त्यांच्या candidate. पवारांच्या परिवारातला वाद आहे, त्याच्यामध्ये काँग्रेसला कुठे पडायचं नाही. तो आमची भूमिका पण नाही. पण मी महायुतीतलं भोरला जाऊन आलो. बारामती लोकसभेतल्या 2 सभा मी केलेल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जे काही चित्र मी पाहिलेलं आहे, त्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे निवडून येतील. काही इन कॅमेरा तिथे शूटिंग व्हावी मतदान प्रक्रियेची असे सुप्रिया सुळेंनी इलेक्शन कमिशनकडे मागणी केली बिलकुल. निवडणूक आयोगाने आता उमेदवार म्हणून त्यांनी जी तक्रार केलेली आहे ते स्वाभाविक आहे. निवडणूक आयोगाने नोंद घ्यावी. पण काय असं का वाटत असं तुमच्या महाविकास आघाडी असेल, त्यांना दहशत असेल तिथं, त्यांना उमेदवाराला वाटत असेल की इथं पारदर्शकतेच्या आधारावर निवडणुका व्हाव्यात आणि ते उमेदवाराला अधिकार आहे. तुम्ही ऑब्झर्व केले तसं काही वातावरण तिथं आहे. मी भोरला गेलो होतो, तिथल्या 2-4 हॉटेलच्या मालकांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत होतो, पण पोलिसांनी आमच्यावर दबाव टाकून आमचे हॉटेल बंद करून घेतले. अशा पद्धतीची तक्रार मला त्या ठिकाणी मिळालेली आहे. बिलकुल आहे, त्याच्यामध्ये दबाव तंत्र आहे. परवा जे भाजपनी पेपरला ऍड दिलेल्या होत्या, इंडिया आघाडीचं सरकार आलं तर पाकिस्तानात फटाके फुटतील, त्याबद्दलची आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केलेली होती. निवडणूक आयोगाने भाजपला नोटीस इश्यू केलेला आहे. तातडीनं निवडणूक आयोगाने दखल घेऊन याच्यावर भाजपवर कारवाई करावी, ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही केलेली आहे. शहीद हेमंत करकर यांना जी गोळी लागली ती कुठेतरी RSS प्रेरित पोलीस अधिकाऱ्यांकडून लागली असं विजय वडेट्टीवारांचं स्टेटमेंट. ते त्यांचं व्यक्तिगत आहे. ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना काही शासकीय माहिती असेल. काँग्रेसचं हे कुठल्याही पद्धतीचं मत नाही. हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. कल्याणराव काळे साहेब किती लाखांनी 5 लाखाच्या फरकाने कल्याणराव काळे निवडून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.